अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयामध्ये आरोग्य सुविधांचा अभाव जाणवतोय। 100 बेडचं प्री फॅप रुग्णालय धूळखात पडलेलं आहे, साहित्य भंगारामध्ये पडलेलं आहे। रुग्णालयामध्ये एका बेडवरती 2-2 रुग्ण ठेवण्याची वेळ आलेली आहे, त्यामुळे रुग्णांची हेळसांड होतीये। 100 बेडच्या प्री फॅप रुग्णालयासाठीचा 3,50 लाखांचा खर्च पाण्यामध्ये गेल्याचं दिसतंय। अमरावतीमध्ये होत असलेली रुग्णांची ही हेळसांड, प्री फॅब रुग्णालय या ठिकाणी धूळ खात पडल्याचं चित्र, 2 ठिकाणची दृश्य आपण बघतो। एकीकडे एका बेडवरती 2-2 रुग्ण बसवण्याची वेळ आलेली आहे आणि दुसरीकडे या ठिकाणी असलेलं फ्री फॅब रुग्णालय हे धूळ खात पडलं। हॉस्पिटल हे मागील जवळपास 3 ते 3.5 वर्षापासून तयार आहेत ते, तर त्याच्यासाठी जो आवश्यक इलेक्ट्रिक बॅकअप होता तो त्याची व्यवस्था आपण केलेली आहे, त्याचे कंपाऊंड वॉल केलेले आहे आणि आमच्याकडं त्याच्यासाठी वापरण्यासाठी जे आवश्यक मनुष्यबळ कमी असल्यामुळं आम्ही इतके दिवस त्याचा वापर केलेला नाही। शक्यता आमचं असं आहे की मेडिकल कॉलेज जे आपल्याकडे तयार झालेलं आहे तर त्याच्यासाठी जे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत तर त्या डिपार्टमेंटसाठी आम्ही ह्या प्रीफॅबचा उपयोग करण्याबद्दल आमची याबद्दल एक बैठक झालेली आहे।